आपल्या घरात कुक्कू कोण आहे? कुक्कू कोण आहे आपल्या घरात? कुक्कू. आम्हाला संध्याकाळ झाली ना, 5-6 वाजल्यानं हे असंच आतून आवाज येतो, आतून. नमस्कार, मी सरस्वती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही आलेलो आहोत डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला. कार्यक्रम पुढे चालू आहे आणि मी शंभूला घेऊन पाठीमागं फिरते. आणि आत्ता बघा इथं मी पुढे घेऊन त्याला खेळवते, कारण की तो एका ठिकाणी बसतच नाही आहे, त्याला खेळायचे आणि वायरमध्ये पाय वगैरे अडकेल म्हणून मी त्याच्या पाठीमागेच आहे. आणि इकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. आमचं काही फिक्स नव्हतं, पण अचानक ठरलं चला म्हणलं शंभूला घेऊन जाऊ, तो थोडंसं तिथे खेळेल, छान मस्त एन्जॉय करेल, पण हे जास्तच खेळतोय. हॅलो, हे बघा इथं आमचं बुजगावून बसलंय. आणि मी ठरवलं होतं की माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं म्हणून आम्हाला आज जायचं होतं. आणि तिचं लग्न आज 7 वाजता होतं, म्हणजे रविवारी 7 वाजता. पण काय झालं माहिती का, 5:55 शंभू उठला. म्हणलं आता 5-10 मिनिटात त्याला त्याची आवरावर करावी आणि माझं पण आवरावर निघावं. पण बाहेर गेलो आम्ही, जसा बाहेर पाऊल टाकला की पाऊस चालू झाला. मला वाटलं थोडक्यात थांबेल, पण कशाचं काय, खूप पाऊस आला आणि नंतरच्याला मोठ्याने गरजायला पण लागलं. त्याच्यामुळं मग कॅन्सल. तरी पण असं वाटत होतं 10-15 मिनिटात पाऊस थांबेल, जाऊ 10-15 मिनिटांनी जाऊयात, कशाचं काय. जे कधी ठरवते ना ते कधी होतच नाही. 4-5 दिवस झाले मी असं मनात ठरवलं होतं की जायचं. आणि मग ते म्हणले की मग तू 2 व्हीलरवर जा, मला काही यायला पॉसिबल नाही. मग 2 व्हीलरवर जायचं म्हणल्यानंतर पावसात मी कशी जाणार शंभूला घेऊन. मग ते आमचा प्लॅन कॅन्सल झाला. कसं तरी पप्पांना तयार केलं होतं, चला म्हणलं मला तर माझ्या फ्रेंडचं लग्न, कॉलेज फ्रेंड आहे. आणि आता कसं होतं माहिती आहे का, आपण जर असंच कार्यक्रमाला वगैरे गेलं तरच भेट होती. आणि आता खूप दिवस, आता किती 2019 मध्ये माझं कॉलेज संपले, तेव्हापासून आम्ही असं कुठल्या फंक्शनला भेटलंच नाहीयेत. आता 2024 चालू 4-5 वर्ष. आणि मध्ये कोरोनामुळे तर कुठं जाताच येत नव्हतं, तेव्हापासून कुणाची गाठ नाही, भेट नाही. आणि मध्ये एका मैत्रिणीचं लग्न झालं तेव्हा गेलो होते, पण तेव्हा पण जास्त जण सगळे नव्हते आले. पण आता हिच्या लग्नाला सगळे येणार होते माझ्या फ्रेंडच्या, म्हणून जायचं ठरवलं होतं. पण काय पावसाने सगळा घोळच घातला. आणि हे बघा, हे आम्हाला संध्याकाळ झाली ना, 5-6 वाजल्यानं हे असंच आतून आवाज येतो, आतून. ते कशासाठी माहितीये का, आम्हाला बाहेर जायचं असतं प्रत्येक वेळेस, रोज संध्याकाळी ह्या टायमिंगला बाहेर जायचं असतं. आणि आता हे आत्ताचा प्लॅन तर सगळा कॅन्सल झालाय. म्हणून हो आत्ता पाऊस थांबलाय. आता 6:55 होत आल्यात, म्हणजे 7 वाजत आल्यात. तर आत्ता पाऊस थांबलाय. मग आता जाऊन काय करणार ना, तिचं लग्न आता लागलं असेल, मग मी काय करणार नाही जाऊन. तर तिचा मुहूर्तच होता 6:55चा लग्नाचा. आणि सकाळपासून म्हणत होते की जायचं. आणि दुपारी काय झालं, बाहेर एका ठिकाणी आम्ही डोहाळे जेवण होतं ते गेलो होतो. मग तिथून आलो. मग आल्यानंतर शंभूला झोपवलं पण मी. त्याची अर्धा एक तर झोप पण झाली. मला आता एक झोप झाली ना, त्याला फ्रेश वाटेल आणि मग जाता येईल. आणि मग माझं काय आवरायला 10-15 मिनिटच लागणार होते, मला काही जास्त आवरायला वेळ लागणार नव्हता. आणि शंभूचं काय 5 मिनिटातच आवरणं होतं. आणि लगेच निघणार होतो आम्ही 6:15 पर्यंत. आणि जवळच असल्यामुळे अर्ध्या तासात पोहोचणार होतो. मग कशाच काही सगळं प्लॅनच फ्लॉप झाला. प्रत्येक वेळेस असंच होतं. मध्ये पण एका फ्रेंडचं लग्न झालं, पण त्याचं लग्न बाहेरगावी होतं ना. मग म्हणलं बाहेरगावी तर शंभूला घेऊन पॉसिबल नाही ना जाणं. म्हणून मग असं ठरवलं होतं की ह्यावेळेस तरी हिच्या लग्नाला तरी जावं, काय सगळेजण येणार. मग म्हणलं मी पण जाईल. पण झालं, कारण की ही दुसऱ्या म्हणजे आम्ही ना दोघी एकाच ब्रँचला होतो, पण नंतरच्याला सेकंड इयरला असताना ना तिने ब्रँच चेंज केली. म्हणजे ती सुरुवातीचीच ब्रँच कॉम्प्युटर होती, पण तिला ENTC मध्ये यायचं होतं, म्हणून मग ती आमच्या क्लासमध्ये बसत होती. पण तिला काय अलाव केलं नाही. अरे काय होतं, तिला अलाव केलं नाही. त्याच्यामुळे मग तिचं कसं दोन्ही ब्रँचचे फ्रेंड्स आहेत ना, मग आमचे पण सगळेच आले असते. पण तेवढीच कसं आता अशा कार्यक्रमात गाठीभेटी होतात ना. आणि आता सगळेजण आपापल्या आयुष्यात पुढे गेलेत. सगळ्यांची जवळपास सगळ्यांची लग्न होत आल्या, तर कुणाला मुलं झाले तर कुणाला नाही, कुणाची लग्न व्हायची आता. तर असं एखादं कॉमन फ्रेंड असलं की त्याच्या लग्नाला जायला छान वाटतं. आणि मग जायचं होतं, पण काय करणार ना, नशीबच आपलं. हो, राग येतो आम्हाला. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला जायचं आमचं काही फिक्सच नव्हतं. आई पप्पा दोघं जाणार होते, पण माझं पण काही फिक्स नव्हतं. म्हणजे आमच्या घरात कोणाचंच फिक्स नव्हतं. पण ऐनवेळेस काय झालं, म्हणलं चला शंभूला थोडंफार बघायला असेल काय असेल तर शंभू चांगला खेळतो, म्हणून त्याच्या खातर गेले. आणि ह्या पोराने तिथं जाऊन शांत अजिबात बसला, जात होता स्टेजकडेच पळायचा. बरं पळा नका, तिकडे वायर ह्या होत्या, मग काय करणार ना. आणि त्याला बाहेर खेळ म्हणलं तर ते रिकामा स्पेस होता ना, त्यात नव्हतं खेळायचं. त्याला ना बाहेर हॉलच्या बाहेर खेळायचं होतं.
असं तर आगाऊपणा करतो. आणि किती 2:30ला कार्यक्रम स्टार्ट होणार होता, 2ला आमचं जायचं ठरलं. मग पटापट आवरावरी केली. काय ही साडी तीच आहे घातलेली साडी, आणि शंभूचं आवरलं. पटकन गेलो म्हणजे कार्यक्रम आम्ही किती 2:45 वाजले, 15 मिनिटं लेट झालं. पूजा चालू झाली होती त्यांच्या अगोदर. काय प्रत्येकाच्या इथं वेगवेगळं असतं. मी काय तिथलं जास्त शूट केलेलं नाहीये, पण प्रत्येकाच्या इथं वेगवेगळं असतं. कुणाच्या इथं अगोदर ओटी भरतात, तर कुणाच्या इथं कसं. तर आमच्या इथं अगोदर ओटी भरतात, पण त्यांच्या इथं कसली तरी छोटीशी पूजा घातली, नंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. मग आम्ही तिथं आम्हाला घरी यायला 5 वाजले. सगळं आवरावरी की म्हणजे तिथं ओटी वगैरे भरली, सगळं झालं. आणि मग 5 वाजता आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यावर पुन्हा मग म्हणलं, मी त्यांना म्हणत होते चला चला, पण त्यांचं काय काम त्यांना ते म्हणले तुझं तू जा, आणि ओला करून जायला नको. ओला करून जायला मी म्हणलं नको. मग पप्पांना म्हणलं चला जाऊयात आपण, म्हणून आमचं ठरलं होतं. हे बघ हे बघा आमचं बुजगावनं कसं झोपलंय. तोंड तर पाच चटचटून गेलंय, रात्री इथं पडल्यामुळे लागलेलंय. आणि त्याला जेवण भूक लागली का कसं चेक करायचं. शंभू खायचंय नाही. बघा आमचा पसारा, हे सगळं शंभूच आहे. हा, आणि इथं मग अशी सू केली साहेबांनी. काय तोंडात नाही घालावं. अच्छा आई इतकीच नको. ए नको 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 धरे, हे धरा. आता ह्याला बाहेर घेऊन गेल्याशिवाय थोडा शांत नाही होणार. किती त्रास द्या ना. हे असलं कार्टून आहे आमच्या घरात. खूप त्रास देत, खूप नकलं करत. हो ना, मम्माला त्रास कोण देत? आईला त्रास कोण देत? बाबांना नाही देत कुत्रा. कुकू कोण आहे? कुकू आपल्या घरात कुकू कोण आहे? कुकू कोण आहे आपल्या घरात? कुकू कोण आहे? तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे? कुकू. बदलायचं का? बदलायचं का तुझं नाव? तुझं नाव बदलायचं का? काय ठेवायचं? डॉंकी ठेवायचं? गाढव. हो, आता ह्याचे तोंड ही धुवायचे. आता आवरायचंय, पण संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचंय. आता स्वयंपाकात काय करावं ते कळतच नाही. काय भूक तर लागतील, काय खावं ते पंचायतच पडतील. चला आता बघू काहीतरी प्लॅनिंग. स्नो आणि मी आत्ता बाहेर फिरायला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता पाऊस पडलेला आहे, थोडंसं पाणी दिसतंय. चांगलाच पाऊस होता, एक तासभर होता म्हणायचं, कमी जास्त होता. आणि त्याला घरात दम निघत नव्हता, म्हणून मी घेऊन आलेले आहे. त्याला सायकलवरच फिरवते, खाली काही त्याला सोडणार नाही, कारण की पाय घसरून पडेल म्हणून. मग ती रिस्क तर मी घेऊ शकत नाही. ह्याला इथंच घराच्या तिथेच फिरवणार आहे, जास्त लांब पण नाही नेणार, कारण की नको बाहेर पण गाड्या वगैरे सगळं अंगावर पाणी येऊ शकतं ना गाड्या गेल्या की. म्हणून मग मी तिकडे घेऊन जाणार नाही, गार्डनमध्ये पण घेऊन जाणार नाही. त्याला इथंच फिरवणार आहे. एक 10-15 मिनटं इथंच फिरवायचं. बघा ना कसं झालं. मला जिकडं जायचं नव्हतं तिकडं मी गेले, म्हणजे डोहाळे जेवणाला जायचं नव्हतं तर मी तिकडे गेले, आणि मला लग्नाला जायचं होतं तर तिकडं मला जाता आलं नाही. ठीक आहे, जाऊ द्या, काय असेल ते असेल. पण आता ह्या बुजगावण्याला सांभाळायचं आहे, आता मला त्याला खायला वगैरे करायचं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आता आमच्या घरात कुणीच नाही, मी आणि शंभू दोघंच येतं. तो आता तिकडे जाऊन दरवाजा वाजवतोय. त्याला वाटतं कुणीतरी दरवाजा आतून उघडेल आणि रडतोय. हे असंच करतो रोज रात्री, पण म्हणजे त्याला झोप नाही आली का तो तसंच करत असतो. आता झोपायचंय का?